नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही बघू शकता, यांनी शनिवारी म्हणजेच कालच जर तुम्ही बघितलं तर शनिवारी दिनांक 28 तारखेला विधानसभेमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी बहिणींसाठी केलेली आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओला तुम्हाला आवर्जून शेवटपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून सर्व माहिती तुमच्या लक्षामध्ये येणार आहे. सर्वात अगोदर कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आले. कमेंट करून पटापट सांगा. ज्या ज्या बहिणींना आले असतील त्यांनी सांगायचं आहे की सर मला पैसे आलेले आहे. ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आला नसेल त्या बहिणींनी कमेंट करून सांगायचं आहे की सर मला जानेवारी महिन्याचे पैसे आलेले नाही आहे. तर त्या बहिणींना लगेच पैसे पाठवले जाणार आहे. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. तर या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांकडून अनावधानाने चुकीचा पर्याय या ठिकाणी निवडला गेला होता, अशा लाभार्थी महिलांना पुन्हा एक वेळ सुधारण्याची संधी 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. म्हणजेच अशा ज्या बहिणी होत्या की ज्या बहिणींनी KYC करताना या ठिकाणी चुका केल्या होत्या, तर अशा बहिणींना त्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा या ठिकाणी चान्स दिलेला आहे. आणि तो चान्स असा आहे की त्यांना पुन्हा एकदा KYC करता येणार आहे आणि ती KYC 31 मार्चपर्यंत करता येणार आहे. 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. तर प्रत्येक बहिणींनी KYC करून घ्या. आतापर्यंत ज्या ज्या बहिणींनी ह्या चुका दुरुस्त केल्या त्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये सुद्धा आलेले आहे. कमेंट करून सांगा बरं, तुम्हाला आले की नाही. आले असतील तर लिहून पाठवा की सर आलेले, आणि आले नसतील तर नाही लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. आता बघा पुढे काय सांगितलेलं आहे. तर तटकरे यांनी लेखी उत्तरामध्ये देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC प्रक्रियेतील जाचक ज्या काही अटी होत्या ती शिथिल करण्याबाबत आमदार सिद्धार्थ खरात, महेश सावंत, वरुण सरदेसाई, विजय वडेट्टीवार आणि इतरांनी सुद्धा ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यावर महिला व बालकल्याण मंत्र्यांनी उत्तर दिलेले आहे आणि सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी KYC अनिवार्य केलेली आहे. पती अथवा वडिलांच्या उत्पन्नाची KYC करण्यात येत असल्यामुळे तसेच मुदतीमध्ये KYC केल्यामुळे लाखो लाडक्या बहिणी अपात्र होणार असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. तसेच KYC करण्याची जी प्रक्रिया आहे ही क्लिष्ट स्वरूपाची असल्याने अनेक पात्र महिलांनी चुकीचे पर्याय निवडलेले होते. तर काही महिलांना अर्ज परीक्षणात दरम्यान अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. यामुळे महिला लाभापासून या ठिकाणी वंचित राहिलेल्या आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट बघा, तसेच अर्जामधील ज्या काही त्रुटी होत्या तर त्या त्रुटीमुळे अपात्र ठरलेल्या महिलांना अर्ज दुरुस्ती अथवा पुन्हा अर्जाची सुविधा उपलब्ध देणार आहे का, असा सुद्धा ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता. तसेच महिलांकडून अर्ज भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुविधा, सहाय्य केंद्र अथवा मार्गदर्शन शिबिरे राबविणे, जाचक अटी शिथिल करणे, विशेष अर्ज नोंदणी मोहीम राबवणे, या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा लाभ मिळवण्यासाठी मुदत वाढवून देणे व हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण याबाबत कोणती कारवाई केली आहे, असे प्रश्न ठिकाणी उपस्थित करण्यात आलेले होते. म्हणजेच महिलांच्या ज्या शंका होत्या त्या सर्व शंका अधिवेशनामध्ये ठिकाणी उपस्थित झालेल्या होत्या. सर्व प्रश्नांच्या ठिकाणी जे सर्व प्रश्न होते महिलांचे मनातील ते सर्व प्रश्न ठिकाणी अधिवेशनामध्ये विचारलेले होते. आता ह्या प्रश्नांचं उत्तर काय मिळालं ते समजून घ्या. तर बघा, त्यावर उत्तर देताना आदित्य तटकरे यांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आधार पडताळणी दरम्यान KYC प्रक्रिया ही 18 सप्टेंबर 2025 ते 18 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये ठिकाणी पार पडण्यास शासन परिपत्रक काढलेलं होतं. 18 सप्टेंबर 2025 अन्वये मान्यता देण्यात आलेली होती. त्यानंतर पात्र लाभार्थी महिलांना KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून दिली होती. म्हणजे जवळजवळ 1.5 महिना ते 1 महिन्याचा कालावधी या ठिकाणी वाढवून देण्यात आलेला होता. तरीसुद्धा भरपूर बहिणींनी या ठिकाणी KYC केली नाही, तर त्या बहिणींना अपात्र केलं गेलं होतं. ठीक आहे. आता बघा त्यांनी आणखी काय उत्तर दिलं आहे. त्यानंतर पुन्हा 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्तीची संधी दिलेली आहे. म्हणजे सरकार बहिणींना पुन्हा एकदा चान्स देत आहे. 31 मार्चपर्यंत बहिणी KYC करू शकता ज्यांच्या चुका झाल्या त्यांनाच. ठीक आहे. आता बघा, सदर योजनेमधील लाभार्थी महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडील 181 महिला हेल्पलाईनद्वारे अडचणींचे निराकरण करण्यात येत आहे, असं तटकरे यांनी लेखी उत्तरात
नमूद केलेलं आहे. म्हणजे जे जे प्रश्न विचारलेले होते त्या सर्व प्रश्नांचं उत्तर सुद्धा दिलं आहे आणि हेल्पलाईन नंबरसुद्धा दिला आहे. 181 वरती तुम्ही कॉल केला तर ह्याद्वारे तुम्हाला जी काही अडचण असेल लाडकी बहीण योजनेबाबत ते तुम्ही विचारू शकतात आणि तुमची जे काही शंका आहे त्यांचं निराकरण तुम्ही अडकीने करू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच बहिणींच्या ज्या अडचणी होत्या त्या सर्व प्रश्नांची जे सर्व प्रश्न होते बहिणींच्या मनामधील ते सर्व प्रश्न अधिवेशनामध्ये विचारले आणि त्यांचं उत्तर आदित्य तटकरे यांनी दिलेलं होतं. आता यामध्ये भरपूर ज्या बहिणी त्या अपात्र झालेल्या आहेत तर त्या बहिणींचं काय, तर त्या बहिणी अपात्रच राहणार आहे. कारण त्या बहिणी निकषामध्ये बसत नाही, त्यांनी KYC केली नाही, त्यामुळे त्यांची चूक आहे असं ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे. आता तुम्हाला 31 मार्चपर्यंत ही शेवटची संधी आहे. यानंतर तुम्हाला संधी मिळते की नाही, तर त्यामुळे सर्व बहिणींनी 31 मार्चपर्यंत KYC करून घ्यायची आहे. आणि बहिणींनो तुम्हाला जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आले की नाही कमेंट करून सांगा. ज्यांना आले असतील त्या बहिणींना लगेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि ज्यांना आले नसतील तर त्या बहिणींना 1500 रुपये पाठवले जाणार आहे. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर बहिणी अजूनही अपात्र होणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं विधान आहे. तर बहिणींनो ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.